बजरंग फैब्रिकेशन। यहाँ पे हर प्रकार के वेल्डिंग का काम होता है। क्या होता है? आपका नाम क्या है? राजकुमार। राजकुमार। राजकुमार, ये बताओ यहाँ पर क्या क्या काम होता है? ग्रिल बनता है, दरवाज़ा बनता है। अच्छा, और शटर का काम? शटर काम होता है। हाँ। अच्छा, तो यहाँ पर लोगों को कैसा मतलब काम आर्डर लिया जाता है, किस प्रकार से? वो देखना पड़ता है, माप के हिसाब से। माप के हिसाब से काम किया जाता है। नमस्कार दर्शकों, आप देख रहे हैं फुलवारी समाचारों का चैनल। बिहार पश्चिम में धीमई हाल में भाजपा ने जिला स्तरीय विस्तारित कार्यकारिणी बैठक, जिसमें भाजपा के तमाम पदाधिकारी उपस्थित रहे और कार्यक्रम में डॉक्टर हेमंत सावरा जी उपस्थित रहे और साथ में अन्य पदाधिकारी मंच पे उपस्थित रहे। देखें फुलवारी समाचारों का खास खबर में। आणि उपस्थित सर्व वसई विरारचे कार्यकर्ता बंधू आणि भगिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा 2024 ची निवडणूक बहुमताने जिंकली आणि 60 वर्षानंतर पहिल्यांदा खाली तिसऱ्यांदा सरकार येण्याचं महत् प्रयास आणि खूप मोठं ऐतिहासिक काम भारतातल्या जनतेने केलं आणि नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली झालं। त्यामुळे नरेंद्र मोदीजींचं अभिनंदन करण्यासाठी ही कार्यकारिणी हा ठराव मांडते। स्वातंत्र्याच्या अमृत काळात देश विकसित व्हावा आणि ज्या पद्धतीने 2014च्या अगोदर संपूर्ण भारतामध्ये अर्थव्यवस्था असेल किंवा राजकीय व्यवस्था ही रडत चाललेली आणि ती राजकीय व्यवस्था आणि अर्थव्यवस्था वेगाने गतिमान करण्याचं काम माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे। देशात सलग तिसऱ्यांदा एनडीएला बहुमत मिळालं आणि त्यामुळे जे गेल्या 10 वर्षात जे असामान्य काम मोदीजींच्या नेतृत्वाखाली झालं आणि त्यामुळे पुन्हा एकदा जनतेने मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून एनडीएला पूर्ण बहुमत दिलं। मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश पातळी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती दोन्ही पातळीवरती देशाची मान उंचावण्याचं काम जगामध्ये झालं आहे। त्यामध्ये रेल्वे सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून प्रत्येकाला पक्क घर, त्या पक्क्या घरात देशातील 11 कोटी लोकांना झाला। त्यासोबत 5 लाखापर्यंत आरोग्य विम्याचं आयुष्यमान भारत कार्ड याचाही जवळपास 14 कोटी लोकांनी लाभ घेतला। 10 कोटी लोकांना मोफत गॅस कनेक्शन आणि पूर्वी असं होतं की बँक खातं म्हटलं की जो नोकरदार असेल, व्यावसायिक असेल असाच माणसाचं बँकेमध्ये अकाउंट असायचं, परंतु जनधनच्या माध्यमातून मोदीजींनी 52 कोटी लोकांना अकाउंट ओपन करून दिली आणि आज आमची लाडकी बहीण योजनेसाठी ज्या वेळेला आमच्या महिला भगिनी येतात त्या प्रत्येकीच्या हातामध्ये बँकेचं पासबुक होतं। याच्या अगोदर हे नव्हतं। गेल्या 10 वर्षामध्ये शेतकरी कल्याणासाठी अनेक योजना मोदीजींनी तयार केल्या। कार्यकर्ता हो ताई, तुम्ही महिला मोर्चा अध्यक्ष होत्या, त्याच्या आधीपासून प्रवासात होता और ताई को पता है। अरे रुकिए ना, कार्यकारिणी है भाई। अभी एक भी एमएलए था आपके पास? एक भी नगर सेवक था आपके पास? कुछ भी नहीं था ना।
बहुत संभल लेगी भाई, क्योंकि मेरे हिंदी भाई बहन बैठे हैं। अब की बार न जाना भाई गाँव, घर घर हम लोग घूमे हैं। जब मतदान हो रहा था 11 बजे का वोटिंग परसेंटेज देखकर राजन नाइक जी को पसीना आ गया था कि वोटर कहाँ गए। दिवाली हो, दशहरा हो, कुछ भी हो, वोटर बाहर नहीं जाए इसकी कोशिश पहली, बूथ पकड़ के रखना दूसरी। शक्ति केंद्र प्रमुख ने अपने शक्ति केंद्र को पकड़ के रखना तीसरी जिम्मेदारी, और मोर्चों ने अपने मोर्चे पे डट के काम करना चौथी जिम्मेदारी। ये सब जब जैसा चल रहा था वैसा ही चलते रहेगा और हम घमंड में नहीं आएंगे। देखिए पूना की कार्यकारिणी जिसने देखी थी उसने कहा था अगर जीत दिमाग पे चली जाए तो जमीन से पैर हट जाते हैं। तो हमें क्या करना है, जमीन पर पैर रखकर वैसे ही लड़ना है। हमारे पास एक खासदार है ना, कैसे खासदार है, पहले दिन एंट्री देखी थी, किसने हेमंत जी की एंट्री देखी? अरे अपना शेर आगे चल रहा था और पीछे देश का शेर आ रहा था। तो जब शेर पहले दिन से पालघर के लिए दहाड़ने लगा तो कैसा लगा? सबके स्टेटस पे हेमंत जी, रेलवे की मांग, इसकी मांग, उसकी मांग, सबको ऐसा लगा कि हमारी पीठ बोलते ना रीढ़ की हड्डी अब टाइट हो गई है, हम अब कुछ भी कर सकते हैं, ये विश्वास आया। उसी तरह जैसे अप्पा ने कहा कि हमें स्थानिक चाहिए उम्मीदवार, लेकिन उसके अलावा हमें कमल का चिन्ह चाहिए। ये चिन्ह इस पे कोई भी कैंडिडेट दे दो तो मैं भी माधी ताई से दरखास्त करूंगी, निवेदन करूंगी कि मांग ऊपर तक पहुंचे, लेकिन 3 की नहीं ताई, 6 की तो मिल ही जाएगा। बहुत सीरियस नोट पे जाते हैं। हमारे देश के प्रधानमंत्री अनेक पक्षांच्या प्रतिक्रिया येतात आहेत। माझ्यासोबत यावेळेला पालघर लोकसभेचे खासदार आहेत हेमंत विष्णू सावरा, जाणून घेऊया हेमंत विष्णू सावरांची याच्यावरती काय प्रतिक्रिया। सावराजी आपण जर पाहिलं तर विरार नवापूर रोडवरील जे रिसॉर्ट तोडलं गेलेलं आहे त्याची आता प्रतिक्रिया सर्वच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। काय भूमिका आहे भाजपची, काय भूमिका आहे तुमची खासदार म्हणून? तसं आम्ही त्या सर्व जनतेच्या सोबत आहे। रिसॉर्टच्या जे बऱ्याच वर्षापासून इथे मोठ्या प्रमाणात पर्यटनाच्या माध्यमातून रिसॉर्ट बांधून व्यवसाय करत आहेत त्या सर्व भूमिपुत्रांच्या सोबत आम्ही आहोत। मध्यंतरीची घटना झाली त्यानंतर वरिष्ठ पातळीवरून काही आदेश आले असतील, परंतु ते रिसॉर्ट जर तोडलेलं असेल तरीसुद्धा बाकी रिसॉर्ट मालकांसोबत आणि त्या रिसॉर्टवर जे उपजीविका करतात, जे कामगार काम करतात किंवा ज्यांना तिथे नोकरी मिळाली आहे त्या सर्वांबद्दल आम्ही संवेदनशील आहोत। त्यामुळे ते सुटू नये आणि ते अधिकृत पात्र असले पाहिजे या दृष्टिकोनातून कायदेशीर आम्ही मागे तपासून योग्य त्या मार्गाने आम्ही राज्य सरकारमार्फत पाठपुरावा करून त्यांना आम्ही निश्चित तो न्याय मिळवून देऊ। सर, तहसीलदारांनी काल एक माहिती दिलेली आहे की येत्या मंगळवारी रिसॉर्टचे जे मालक आणि त्यांच्यावर उपजीविका करणारे सगळे कर्मचारी त्यासोबत आम्ही आहोत। त्यामध्ये तुटू नये, परंतु बांधकामंसुद्धा अधिकृत असली पाहिजे, ती अधिकृत झाली पाहिजे। या दृष्टिकोनातून वरिष्ठ पातळीवर त्यासाठी बैठक करण्यासाठी नियोजन केलं जाईल। आपण जर पाहिलं तर सर्व पक्ष तर म्हणून आम्ही त्याच्यासोबत आहोत, परंतु ते योग्य त्या मार्गाने विविध जे काही नमुने आहेत, जे काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत त्यामार्फत ती झाली पाहिजे। वरिष्ठ पातळीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्या संबंधित विभागाचे सेक्रेटरी असतील त्यांच्यासोबत ती बैठक झाली पाहिजे, जेणेकरून सोल्युशन त्या बैठकीत निघू शकेल। बैठक तुम्ही घेणार? बैठक मी घेणार हा विषय नाही आहे। हा विषय रिसॉर्ट मालक, रिसॉर्टवर उपयोग करणारे कर्मचारी यांना सोबत ठेवणं, त्यांची उपजीविका तुटू नये, रिसॉर्ट तुटू नये यासाठी जे करतात ते आम्ही सगळं करणार। धन्यवाद।